सलामी झाली, कुस्तीला सुरुवात होते आणि पंच म्हणून महाराष्ट्र केसरी रावसाहेब नाना मगर यांची या कुस्तीसाठी नियुक्ती झालेली आहे। छोटा रावसाहेब मगर नाना यांची पंच म्हणून नियुक्ती आहे। कुस्ती चालू झाली। महाटाचा चप्पल चित्ता सिकंदर शेख। एक मिनिट हलगी वाले ऐका हो, आता इथून पुढे हलगी नाही वाजवली तर चालेल, तुमचं पाकिट मिळेल, काय अडचण नाही। प्रेक्षकांना सर्वांना कुस्ती दिसते, कोणी दंगा करू नका, फक्त विनंती आहे तुम्हाला, शांत शांत ह्याने कुस्ती पाहून घ्या। हा लाव आणि कुस्तीला सुरुवात। लोकनेते शाजीराव बाजीराव पाटील उर्फ बापूंजी आज 45वी पुण्यतिथी इंदापूर तालुका आणि निरा भीमा सहकारी साखर कारखाना महाटाचे लाडके नेते सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील माजी सहकार मंत्री यांच्या संकल्पनेतलं मैदान आणि महाट केसरी 2023 पैलवान सिकंदर शेख आणि प्रिन्स कोहली असा मुकाबला सुरू झाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये। अख्खा देश हे मैदान पाहतो, कुछ तो हुआ है। कुस्तीला सुरुवात झाली, तगडी कुस्ती चालू झाली आणि महाट केसरी छोटे रावसाहेब नाना मगर पंच म्हणून पिंटू काका काळे यांनी खट्ट आणि काटा कुस्त्या जोडल्या आणि मैदानाला सुरू झाल्यापासून शिस्त आणली। या पिंटू काकासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी। स्वर्गीय हरिचंद्र बिरादर मामाचा आवडता पट्टा, ज्या कुस्तीनं मन दिलं मनगट दिलं, भाऊंचे ते निकटवर्ती म्हणून ओळखले जातात। जुनी एक माना पिंटू काका परिसाच्या सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं। हर्षवर्धन भाऊ पाटलांच्या सानिध्यात जाऊन अनेकांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे। आज हे भलं मोठं मैदान एकटा माणूस करू शकत नाही। इथं सर्व सवंगडी एका ठिकाणी येऊन तालुक्यातलं स्टार मैदान इंदापूर तालुक्यातलं होतं। एवढ्या कुस्त्या घेणं सोपं नाही, रोज याच बाजारात आहे। मैदान पाहावं तर निरा भीमा सहकारी साखर कारखान्या होती जावं। गेली 16-17 वर्ष झालं आम्ही या क्षेत्रात फिरतो। गेली 7 झालं मी कुस्ती समालोचक धनंजय मदने आणि माझे सहकारी युवराज केचेसा या कुस्तीचं धावतं समालोचन करत असताना अंगावरती रोमांच उभा राहतो। असं मैदान जोडलंय। सिकंदर शेख सातत्यानं आक्रमक स्थितीमध्ये आहे। ज्या सिकंदर शेख पंजाब, हरियाणा, दिल्ली, कर्नाटक कुस्ती क्षेत्रामध्ये आपली पत वाढवलेले महाराष्ट्राचे त्या सिकंदर शेख साठी टाळ्या करा की गरीबाचं पोरग। मोहोळचा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला सिकंदर। कधी काळी रोजीरोटीचा प्रश्न, 18-20 दारिद्र्य, वडील हमालीचा व्यवसाय आणि अशा कुटुंबात असं रत्न जन्माला आलं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करे। या भारत देशामध्ये शून्यातून जग निर्माण करणारे अनेक माणसं जन्माला आली। पेपर विकणारा माणूस देशाचा राष्ट्रपती बनू शकतो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब। चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान घडू शकतो, नरेंद्रभाई मोदी साहेब। आणि त्यांच्या जवळचे व्यक्तिमत्व म्हणून सन्मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील यांची ओळख आहे। लोखंड विकणारा माणूस टाटा बनू शकतो, रोजगार हमीच्या कामावरती काम करणारा माणूस महाराष्ट्राचा गृहमंत्री बनू शकतो, स्वर्गीय आराराबा पाटील। जन्म होना तो भाग्य की बात है। आज शाजी बापूंची पुण्यतिथी आहे 45वी। जन्म होना तो भाग्य की बात है, मृत्यु होना तो समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में घर करना ये तो कर्मों की बात है। येताना काय आणलं नाही, जाताना काय न्यायचं नाही। भगवंतानं येताना भाऊ 3 पानाचं छोटं पुस्तक लिहून पाठवलं। पहिल्या पानावर जन्म, तिसऱ्या पानावर मृत्यू, मधलं एक पान कोरं ठेवलं कशासाठी? आपल्या जीवनात आपण काय कार्यकर्तृत्व करतो याच्यासाठी। सोबत काय जात नाही, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, काय सोबत जात नाही। फक्त कीर्तिमाने हजारो वर्षांनी इतिहासाची पानं उघडली जातील त्यावेळेला अर्जुनवीर काका पवार हे नाव अजरामर असल।
राष्ट्रकुल स्वर्ण पदक विजेते राहुल नाना आवारे अजरामर असल, DYSP विजयभाऊ चौधरी अजरामर, नरसिंह यादव अजरामर, ही नावं इतिहासात असतात. प्रत्येक माणूस जाणार आहे, आएगा नंगा जाएगा नंगा, बहुत कमाओ हिरे मोती लेकिन कपन को जब नहीं होती. सिकंदर थांबणे त्याच्या रक्तातच नाही. प्रिंस कोहली 2000 किलोमीटर से आप इस महाराष्ट्र में आए हैं. ये देश का मशहूर पहलवान सिकंदर, उनके होम पिच पे वहां से यहाँ आप आए हैं. ये महाराष्ट्र और बोला महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे आणि पैलवानांची भूमी म्हणून ओळखली जाते. तगडी कुस्ती चालू आहे, डोक्याने चालतात ते मंत आणि अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत, म्हणून संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राच्या भूमीला ओळखलं जातं. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आज महाराष्ट्राचे कितीतरी पैलवान आपल्या मध्ये आहेत. हिंद केसरी मारुतीभाऊ माने, मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे, त्याचबरोबर गणपत आंदळकर आबा, अशा सर्व पैलवानचा हरिचंद्र बिराजदार मामा, अशा सर्व पैलवानचा जवळून ज्यांना सहवास लाभला असे मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर आमचे मार्गदर्शक. गेले 40 वर्ष या लाल मातीची सेवा करणारं व्यक्तिमत्व म्हणजे मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा मगर. जिथं रावसाहेब बाप्पा हजर असतात तिथं नुरा कुस्ती लागत नाही. पैलवानाचा RTO आहे ते. हा, डोंगी कुस्ती होत नाही. 47 महाराष्ट्र केसरी झाल्यात आतापर्यंत 1961 पासून. 1961 चा पहिला महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारी, 1962 भगवान मोरे, 1963 चं साताऱ्याचं अधिवेशन आणि झालं, 64 आणि 65 गणपत खेडकर, 67 आणि 68 चंबा मुतनाळ, 69 हरिचंद्र बिराजदार मामा, 70 आणि 71 दादू मामा चौगुले, 72 आणि 73 लक्ष्मण वडार, 74 युवराज पाटील, 75 रघुनाथ पवार, 76 हिरामन मनकर, 77 40 गाव अधिवेशन आणि झालं. शाबास 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 सिकंदर कुस्तीकर. चला चला चला, एकदा आवाज द्या थोडा जरा. बोलो बजरंग बली की. आणि त्याचं प्रमुख अस्त्र हळूहळू मशिनरी तापाय लागली. टिचभर छाती असते पण सुपा एवढं काळीज असावं लागतं. दिलाने धाडसाने लढावं लागतं. रोज लाल मातीचा घामाने चिखल करावा लागतो. तेव्हा हे शक्य होत असतं. अशक्य ते शक्य करण्याची किमया पैलवानकडे असते. शाबास. पैलवान म्हणजे पैलवान. शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंना बळ कोणी दिलं? लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्याने. येसाजी कंका, संभाजी कावजी कोंढाळकर, अनंता खर्चिले हे पैलवान होते. शिवचरित्रे वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय. 1942 ची क्रांती पैलवानांनी केलेला उठाव. स्त्री शिक्षणाचे पुरस्कृते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पैलवान. इंग्रज सरकारला कणाहीन माणसं पाहिजे होते. क्रांतिसिंह नाना पाटील पैलवान. ने मदसी नि परत मातृभूमीला सागरा प्राण तरमळला. सिकंदर माती घे, माती घे. पैलवान. मिट्टी ले लो थोडं, मिट्टी ले लो, मिट्टी मिट्टी ले लो पहलवान जी. प्रिंस कोहली जी, इंग्रज तो कुछ नहीं हुआ है. इंग्रज सरकारला कणाहीन माणसं पाहिजे होते. राजश्री शाहू राजाने या लाल मातीच्या माध्यमातून इतने दूर से पहलवान आए हैं अब 2000 किलोमीटर से. सिकंदर का नाम पूरे देश में चल रहा है. वो खतरों का खिलाड़ी है. सिकंदर जी प्रिन्स ताकदीला जास्त आहे. अनेकाला वाटतंय प्रिन्स एवढी मला ताकद दिली असती तर सिकंदरला सहज पाडलं असतं. पण सोपं नाही. जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे. पाण्यात मासा झोप घेतो कैसा. ओ कधी आक्रमकता कोण घेईल सांगता येत ना. 143 कोटीचा देश भारत आणि या भारतात खेळोपाडी चालणारा खेळ कुस्ती. जंगल में बहुत से पेड़ देखे हैं लेकिन चंदन जैसा नहीं. वाह
करा की निघून टाळ्या. गेलेला. शबास शबास शबास. और दुनिया में बहुत से खेल देखे हैं लेकिन कुस्ती जैसा नहीं. सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती. हे कौतुक आणि कसब सन्मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील साहेबांचं, त्यांच्या सहकार्यांचं, तनानं मनानं धनानं कायेनं वाचेनं ज्या ज्या माणसाचा या मैदानाला हात लागलेला आहे त्या सर्वांचं. येणारी तरुण पिढी निरोगी निर्व्यसनी राहिली पाहिजे, सशक्त आणि बलशाली झाली पाहिजे. आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही, संतती महत्वाची आहे. हा, संतती चांगली असेल तर संपत्ती चालून येत असते, आणि संतती चांगली नसेल कोट्यावधीची संपत्ती राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तुमच्याकडे कोटी रुपयाची गाडी आणि तुमचं शरीर साथ देत नाही. चला चला सिकंदर कुस्ती करा कुस्ती करा. काय त्या स्थितीला अर्थ आहे. शबास. आणि कब्जा घेतला सिकंदरने. शबास. सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेला पैलवान म्हणजे सिकंदर शेख. आणि महागडा पैलवान आहे. सिकंदर करा चला कुस्ती. 4 थार गाड्या, 4 आल्टो गाड्या, 1 मैच जिंकले, 20 बुलेट गाड्या जिंकल्या. हे कोणाच्या बी नशिबात नाही. खरोखर एक पैलवान घडत असताना वस्तादाचं योगदान असते, आई वडिलांची पुण्याई असते, पैलवानाचं कष्ट असते, तेव्हा पैलवान घडत असतोय. कुस्ती करा. आज सिकंदर अतिशय सावध कुस्ती लढा लागलेले आहे. प्रिन्स कोहली सारखा तगडा पैलवान, गौरव मच्छीवाला हा इंजुरी असल्यामुळे हिंद केसरी तेवढ्या तोला मोलाचा पैलवान प्रिन्स कोहली बोलवला. 1 रुपयाही फुकट जाणार नाहीची दक्षता घेतलेली आहे. प्रेक्षकाला आनंद मिळेल अशीच कुस्ती घेतलेली आहे. कुस्तीची क्रेज वाढवलेली आहे आणि हजारो प्रेक्षकांच्या डोळ्याचं खऱ्या अर्थानं आज पारणं फिरलेलं महाराष्ट्र आहे. केसरीचा दैदिप्यमान इतिहास सांगत असताना 1977 40गाव अधिवेशन आणि झालं. 79-78 अप्पा कदम इथं व्यासपीठावर बसल्यात महाराष्ट्र केसरी. 79 शिवाजी पाचपूत इथं व्यासपीठावरती बसलेले आहेत. 80 स्वर्गीय इस्माईल शेख, 81 बापूदादा लोखंडे इथं बसलेले आहेत. 82 संभाजी पाटील आसगावकर स्वर्गीय, 83 सरदार कुशल, 84 नामदेव मुळे, 85 विष्णू शिरका, 86 गुलाब बडे, 87 तानाजी बनकर आणि 88 आखाड्यामध्ये जे टोपी घालून उभा आहेत पंच म्हणून 1 नंबरला ते रावसाहेब मगर. मगराचं नेमगाव करा की त्यांच्यासाठी टाळ्या. 89 90 आणि 91 अनिने झालं. 92 अप्पालाल शेख, 93 उदयराज यादव, 94 संजय पाटील, 95 शिवाजी केकान, 96 अनिने झालं. 97 अशोक शिर्के, 98 गोरक्षक, 99 धनंजय फडतरी, 2000 विनोद चौगुले, 2001 राहुल काळबो, 2 दत्ता गायकवाड, 3 मुन्नालाल शेख, 3 दत्ता गायकवाड, 4 चंद्रास निमगेरे आणि 5 इंदापूर अधिवेशन. सय्यद चाऊस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजलेलं अधिवेशन, हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी घेतलेलं अधिवेशन इंदापूरचं. करा की भाऊंच्यासाठी टाळ्या. 6 मोल बोचले, 7 आणि 8 चंद्रहार पाटील, 9 विक्की बनकर, 10 समाधान घोडके, 11 12 आणि 13 नरसिंह यादव इथं व्यासपीठावर बसलेले आहेत. 14 15 आणि 16 विजय भाऊ चौधरी, 16 17 अभिजित कटके, 18 बालारपी शेख, 19 हर्षवर्धन सदगी, 20 आणि 21 कोरोनामुळे स्पर्धा झाली नाही. 22 पृथ्वीराज पाटील आज लढला. 23 ला फार मोठा इतिहास झाला. जानेवारीला शिवराज राक्षे पुण्याला कोथरूडला महाराष्ट्र केसरी झाला. मुरलीयांना मोहोळाने अधिवेशन घेतलं. परत 10 नोव्हेंबरला हा सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाला आणि 20 डिसेंबरला शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी झाला. एक रंगी घातलेले पैलवान सिकंदर. महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा. तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा. एकलंगी बसवलेले सिकंदरने प्रिन्स बचाव करतोय त्यातून. अशी कुस्ती चालू आहे. या सीझनची सर्वाधिक वेळ चाललेली कुस्ती ही 2 मिनिटाच्या पुढे सिकंदरने कुणाला सोडलं नाही. या महिन्यात माझ्या समोर 5 ते 6 कुस्त्या झाल्या सिकंदरच्या. हा चल सिकंदर कुस्ती कर चल. माझ्या समोर 7 ते 8 वेळा परवाच
किशोरभाऊ जोरगेवारांच्या नगरीमध्ये चंद्रपूरला मी होतो. तिथं हा सिकंदर शेख विजय झाला. दिव्या काकरण अर्जुनी पुरस्काराचा मानकरी एक महिला कुस्तीपटू तिचा बंधू आलता. जामनेर या कुस्तीची चर्चा होणार महाराष्ट्रात. चलो सिकंदर पैलवान. कब्जा घेतलेला प्रिन्स कोहलीचा. काहीतरी घडणार आहे. हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले आहेत आणि कुस्ती एवढं मोठं नाव होत नसतं. मुळी बांधण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा. अनेक रत्ती महारथी पैलवानला हरवून देशामध्ये नाव झालंय. कंटिन्यू कुस्ती करा, कंटिन्यू कुस्ती करा. याच मैदानावरती मोळी डावाचं प्रदर्शन सुरू झालं आणि मोळी बांधतोय सिकंदर. बच गयो. टाळ्या वाजवा जरा थोडा. आणि मोळी तोडलेली आहे प्रिन्सने. बोलो बजरंगबली की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. आवाज मोठ्याने येऊ दे. आवाज दूर दूर तक जाना चाहिए. एक मिनिट पब्लिक मधून एकही माणसाने उठू नका. मधून खाली बसा. खाली बसा जरा विनंती. 5 मिनिट खाली बसा. खाली बसा. ए शेंगदाणवालिया, विनंती, आपल्यामुळं काय गालबोट लागेल असं कृत्य कोणी करू नका. आणि चकार गर 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 फिरायला लागला. मशिनरी तापली आणि पुन्हा कब्जा घेतला प्रिन्स कोहलीचा सिकंदरने. प्रिंस जी इतने दूर से आए हैं, नाम भी कमाओ और दाम भी कमाओ. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती प्रिंस जी. आप देश के मशहूर पहलवान हैं. सिकंदर के खिलाफ लड़ने को इतने दूर से आप आए हैं यहाँ महाराष्ट्र में. कुछ करना पड़ेगा. आज कुश्ती सिकंदर के खिलाफ अच्छा प्रदर्शन करता है तो यहाँ कुश्ती का सीजन शुरू होने वाला है. आगे आप मेरे तरफ देखते हैं काजी पहलवान जी. कुछ हिंदी में गड़बड़ हुई क्या, ऐसा मुझे लगता है. भाऊ जी, हिंदी की कोशिश चल रही है मेरी. में मेरा जन्म हुआ है. चंदू काले पहलवान जी जिन्होंने सिकंदर शेख को टाळ्या वाजवा तैयार किया. टाळ्या वाजवा. आणि मोळी बांधली सिकंदरने. काही घडू शकतंय. वाहेगुरु. प्रिन्स सावध आहे. आणि मोळी तोडली. बोलो बजरंगबली की. पवन पुत्र हनुमान की. बोलो श्री रामचंद्र की. हलगी वाली जी कुस्ती लावता का बघा हो. पब्लिक मध्ये थोडं प्रेक्षकांनी शांत राहा. थोडं उठू एक नका, उठू नका. 5 मिनिट फक्त 5 मिनिट. आतापर्यंत एवढं सहकार्य केलंय. शांतता राखा थोडा. आणि खालून प्रिन्स निघतोय. सिकंदरने कब्जा घेतलेला आहे. काहीतरी घडणार आहे. स्वर्गामधून शहाजी बापू पाटील साहेब पाहत असतील, त्यांच्या मनालाही आनंद होत असेल. भला मोठा कार्यक्रम त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ 45वें पुण्य स्मरण कुस्तीचं विराट मैदान घेऊन देशातलं सर्वश्रेष्ठ मल्लयुद्ध दक्षिण भारत आणि उत्तर भारत अशा फाईटी अनेक पाहिलेल्या आहेत. स्वर्गीय हरिचंद्र बिराजदार मामा, महाबली सतपाल, करतार सिंग,
स्वर्गीय बालाराव पिसे अशा अनेक फायटी झालेल्या आहेत. विष्णू दक्कन पंत. का कालापाशान पैलवान छोटे रावसाहेब मगर. दिल्ली हजरत होती, दिल्ली घाबरत होती या पैलवान आखाड्यामध्ये. पैलवान असलम काजी रुबाल सिंग, सुजीत मान असलम काजी आणि पुन्हा मोळी बांधतोय सिकंदर शेख. शबाश. मोळी तोडण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय प्रिन्स आणि मोळी. शांत बसा, खाली बसा, कुस्ती झाली नाही. खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली. वाह करा की टाळ्या. टाळ्या वाजवा, टाळ्या, टाळ्या. पैसे फिटले. दत्ताभाऊ पांढरे. खरोखर भाऊ पिंटू काका फिटले पैसे. हर्षवर्धन भाऊ काय झाड्या, काय डोंगर, काय हॉटेल आणि काय कुस्तीचं. खाली बसा, खाली बसा. एक 5 मिनिट फक्त, 5 मिनिट सहकार्य करा. 5 मिनिट फक्त, 5 मिनिट. अहो का उभारले हो तुम्ही? आतापर्यंत तुम्ही आम्हाला केली 7 तास झालं सहकार्य केलंय. बसा की खाली. वयोवृद्ध माणसं आलेत 80-80 वर्षाची. 80-80 वर्षाची वयोवृद्ध माणसं आल्यात. मिनी खासबाग मैदान आहे. आपल्या घराने एक तयार करा. का नाही, थोड़ा कुस्ती करना पड़ेगा. फेसा सगळं टेरीला घालायचं. थोड़ा जैसे खड़ंगा वाला ना, वो गोडे को खींच पड़े. 50-50 जर्शी पण एक सुद्धा गवळावर म्हैस नाही. पोरग काय करतं ते स्टिंग पेतय. चलो 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 अंदर आओ, अंदर आओ. तंबाखू खाऊन आणि गुटखा खाऊन पहिला नव्हते का? हो हो. नहीं नहीं, चलो पहलवान जी, चलो चलो चलो. क्या होता है, थोड़ा समझ ले लो आप. क्या 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 चलो पहलवान जी. आप स्प्रे है ना, लगा लगा दे. क्या 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 लोग तभी आ रहा था. क्या जा रहे हो? खाली बसा. अजून खाली खाली बसा, खाली बसा. 1 मिनिट खाली बसा, खाली बसा. 1 मिनिट. हे पहा पंच निर्णय घेत आहेत. शांतता राखा विनंती. चलो पहलवान जी अंदर आओ. घुटने में कुछ तो दर्द हो रहा है, ऐसा लग रहा है. पहलवान जी बात कर रहे हैं. एक 5 मिनिट फक्त. पब्लिक प्रेक्षकांनी थोडं खाली बसा. 5च मिनिट. युट्यूबला सर्च करून बघा, प्रिन्स कोहलीचं नाव फार मोठं आहे. दुपारी 2 वाजल्यापासून कुस्ती मैदान सुरू आहे. आलेल्या सज्जन प्रेक्षकांचं आम्ही मनापासून कौतुक करतो. आणि पिंटू काका तिथनं सूचना करतायत आणि हे इंदापुरातलं पब्लिक खऱ्या अर्थाने धन्यवादास पात्र आहे. आमचे सहकारी मित्र युवराज केचे सर, मदने सर आणि मी शरद झोळ सर, आपला खरं तर तिघांचं कौतुक करतो. गेली 5-6 तास झालं आपल्याला हसवत खेळत आणि कॉमेंट्री खऱ्या अर्थाने चालू असणाऱ्या कुस्तीवरती आपण ऐकलीत. आपण आम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या प्रत्येक शब्दाला दाद दिली. आम्ही तिघही आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो. खरा सज्जन प्रेक्षकांच्या सहकार्याने आम्हाला या ठिकाणी ही संधी खऱ्या अर्थाने मिळालेली आहे.
टाळ्या वाजवा, टाळ्या टाळ्या वाजवा. येत कितीतरी सुंदर वाणीमधून खऱ्या अर्थाने या ठिकाणी कॉमेंट्री केली आणि आपल्याला मधने सर द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. आपण पंढरपूरहून आलात, आमचे पाहुणे आहेत आमच्या गावाला. केचे सर आमच्या बांधाचे आहेत. असो आपला दोघांचंही आम्ही या ठिकाणी शहाजी केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय माऊली. आणि सिकंदर शेखला विजय घोषित केलेला आहे. अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार पाडल्याबद्दल मी कुस्ती समालोचक धनंजय मधने पुळजोडी तालुका पंढरपूर आणि माझे सहकारी ज्येष्ठ कुस्ती समालोचक पैलवान युवराज तात्या केचे गाराकोले, शरद झोळसर, प्रशांत भागवत, प्रवीण ठवरे आणि सुभाष देवसे आणि व्यासपीठावरचं सूत्रसंचालन उत्कृष्ट करणारे पनाळकर सर, बांसरे सर, आम्ही तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करतो. आलाय तसं व्यवस्थित घरापर्यंत जावा. बोलण्याच्या ओघामध्ये कुणाचं मन चुकवलं असेल, मन दुखलं असेल तर तुमची दिलगिरी व्यक्त करतो. झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. आमच्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.